नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ग्रीन गुड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जाणून घेणार आहोत कापूस पिकासाठीचं लागवडी वेळीचं खत व्यवस्थापन. बरेच शेतकरी लागवडी वेळीच खत व्यवस्थापन करतात, पण खरंच सांगा, हे आवश्यक आहे का हो? म्हणजे पेरणीसोबतच खत व्यवस्थापन करणं हे खरंच गरजेचं आहे, कारण तुम्ही पेरणीवेळी खत टाकता, हे खरंच त्यावेळेला लागू होतं का? चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला पहिलं खत व्यवस्थापन सांगणार तर आहेच, पण त्याच्यासोबत जी महत्त्वाची माहिती आहे, जी तुम्हाला कदाचित माहिती नसेल किंवा कोणी सांगितली नसेल, तीसुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि माहिती शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत चला, कारण जी महत्त्वपूर्ण माहिती असते ती आपल्या चॅनलवर मिळतेच, परंतु त्यासोबतच कमी खर्चातील शेती, नैसर्गिक शेती आणि त्यासोबतच ताकंडीसारखे प्रयोग हे तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर साहजिक आहे, व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजेत. तर जाणून घेऊया सगळ्यात अगोदर, खत व्यवस्थापन खरंच गरजेचं आहे का लागवडीवेळी? तर मित्रांनो, ह्या प्रश्नासोबत दुसरा एक प्रश्न येतो की खत आपण टाकल्यानंतर किती दिवसानंतर लागू होतात? तर दोन्ही प्रश्नांची उत्तर सोबत देतो. कोणतंही खत असेल, 24-24 अगदी 14-35-14, 10-26-26, 8-21-21, 9-24-24 यासारखी खतं, ह्यासारख्या खतांमध्ये नत्र जो आहे साधारण 3 ते 5 दिवसाच्या दरम्यान लागू होतो. म्हणजे तुम्ही जर हे खत टाकत असाल तर लक्षात ठेवा, फक्त पिकाच्या सुरुवातीच्या वाढीमध्येच हे कामं येणार आहे. पण मग जर तुम्ही नत्र जास्त देत असाल तर कापसासाठी हे पण चांगलं नाही आहे, खास करून बाल अवस्था रोपामध्ये. मग खरंच आवश्यक आहे? तर माझं वैयक्तिक उत्तर असेल नाही, कारण कापूस बियाण्याला BT म्हणजेच बायोमथेरंजेनेसिस ही एक प्रोसेस केली जाते. हा एक ॲक्च्युली बॅक्टेरिया आहे, जो बॅक्टेरिया प्रोसेस केल्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कीड जर आली तर त्या झाडामध्ये सहनशीलता तयार होते. म्हणजे हा बॅक्टेरिया त्या झाडाचं संरक्षण करतो. त्या कालावधीपर्यंत कोणत्याही प्रकारची कीड सहसा झाडाला पूर्णतः डॅमेज करत नाही. म्हणून तुम्ही कोणताही जरी प्लॉट पाहिला तर सुरुवातीच्या 21 दिवसामध्ये तुम्हाला कोणताही प्लॉट हा कपाशीचा पूर्णपणे गेलेला दिसणार नाही, कारण BT प्रोसेसमुळे. आता खत व्यवस्थापनामध्ये देखील लगेच खत व्यवस्थापन देणं गरजेचं नाही. मग कधी द्यायचं आहे? तर लक्षात ठेवा, सुरुवातीचं जे झाडाची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे जे काही न्यूट्रिशन झाडाला लागतं आहे, ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे पण आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध आहे तेच झाड घेतं, जे वरच्या थरामध्ये उपलब्ध आहे. आता झाडापासून जर तुम्ही 4 बोटं लांब टाकलं किंवा सरीमध्ये टाकलं तर ते त्या झाडाला मिळणारच नाही, कारण त्या झाडाची मूळ तिथपर्यंत पोहोचत नाही. मग दुसरा काय पर्याय? तर पर्याय काहीच नाही, खत देऊ नका. तो खर्च जो आहे हा आपला वायफट होतो. जर तुमची जमीन खूपच खराब असेल आणि तर मग तुम्ही एकतर ठिबकचं नियोजन करून त्याच्यातून वॉटर सोल्युबल खत देऊ शकता, किंवा थोडक्यात ताकंडीसारखं जे खत आहे, जे आपण घरी बनवतो आहे, त्याचं जर्मिनेशन करा. याचं जर्मिनेशन केल्यामुळं काय होणार आहे, एकतर तुमचं बी जे आहे हे 1-2 दिवस अगोदर उगणार आहे, त्याला न्यूट्रिशन सगळं मिळणार आहे आणि त्याला स्ट्रोक बसणार आहे नैसर्गिकरित्या. स्ट्रोक असा की त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, जमिनीतून ह्युमसची देखील निर्मिती होते, परिणामी पांढरी मूळ लवकर तयार होते. सोबत लॅक्टोबॅसिलस हा बॅक्टेरिया असल्यामुळं त्याची वाढ देखील अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होते. परिणामी तुम्हाला खत देण्याची गरज तर पडतच नाही, परंतु जास्त जीवन असल्यामुळे जमिनीतून अपटेक होणारं जे खत आहे किंवा जे न्यूट्रिशन आहे हे आपल्या झाडाला मिळतं. मग पहिलं खत व्यवस्थापन कधी करायचं? तर पहिलं खत व्यवस्थापन करायचं साधारण 1 महिन्याच्या आसपास. पण तरीसुद्धा तुम्हाला माझा व्हिडिओ मान्यच नाही आहे आणि तुम्हाला खत व्यवस्थापन द्यायचंच, तर कोणतं द्याल? तर लक्षात ठेवा, सध्या सगळ्या खतांची दर वाढलेली आहेत. कोणत्याही खताचे दर हे 2000च्या कमी नाही आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. त्यातली त्यात जर आरती इंडस्ट्रीचं महाझिम्बो हे जर तुम्ही वापरत असाल तर त्याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगले मिळतील. आता हे असं का सांगतो आहे? तर ही जाहिरात नाही आहे, तुमच्या नॉलेजसाठी सांगतो आहे. जे महाझिम्बोमध्ये जे फॉस्फेट वापरला जातो, हा रॉक फॉस्फेट जो आहे हा जॉर्डन फॉस्फेट आहे. इतर कंपन्यांमध्ये हा वेगळा येतो. त्यामुळे जे आरती इंडस्ट्रीचं महाझिम्बो येतं याचे रिझल्ट्स हे खूप स्ट्रॉंग आहेत. मी स्वतः याचा वापर केला आहे आणि याचे फायदे देखील पाहिलेत आणि याचं निरीक्षण देखील केलेलं आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये साधारण 15 दिवसापर्यंत तुम्हाला फॉस्फरस जाणवू शकतो, कमतरता जाणवू शकते. कारण का? तर सिंगल सुपर फॉस्फेट पहिल्या 15 दिवसामध्ये लागू होत नाही. जर तुम्ही खरंच कपाशीसाठी सिंगल सुपर फॉस्फेट वापरत असाल तर हे लक्षात घ्या की ते त्या दिवसामध्ये लगेच लागू होत नाही, ते 15 दिवसानंतर लागू होतं. म्हणून इथं सांगतो आहे की खरंच खत व्यवस्थापन गरजेचं आहे का? त्यामुळे बाकीचं तुम्हाला द्यायचं आहे नाही द्यायचं हे तुम्ही ठरवा, परंतु जेवढे अनुभव मी कापसामध्ये घेतलेत त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्याच दिवशी लगेच द्यायची गरज नाही आहे. जमिनीमध्ये आपल्या तेवढी कॅपॅसिटी असते की ती झाडाला जगवेल.
जर पुढे पाऊस कमी असेल तर मग मात्र तो चिंतेचा विषय आहे. परंतु लक्षात ठेवा, खत व्यवस्थापन फारसं तितकं गरजेचं नाही आहे. बाकी क्षेत्र तुमचं आहे, पीक तुमचं आहे, तर सल्लासुद्धा, निर्णयसुद्धा तुमचाच असला पाहिजे. हा निर्णय मी तुमच्यावर सोडतो. परंतु एक लॉजिकली गोष्ट जी आहे, जी मी तुम्हाला सांगितली, किंवा याच्या पलीकडं तुम्ही ताकंडीचा वापर करा, तुम्हाला त्याही खताची गरज पडणार नाही. पहिला डोस 1 महिन्यानंतर, दुसरा डोस साधारण 2 महिन्याच्या आसपास, हे जरी केलं तरी सफिशियंट आहे. कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन कसं काढायचं आहे या वर्षीच्या ह्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ताकंडीची माहिती तुम्हाला जर माहिती नसेल तर चॅनलवर व्हिडिओ आहेत, जा, पहा, तयार करा आणि वापरा. धन्यवाद.